पुण्यामध्ये सातत्याने गुन्हेगारी वाढत चाललेली आहे आणि या विरोधामध्ये आता राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून हे आंदोलन सुरू आहे। पुण्यातल्या अभिनव चौकामध्ये हे आंदोलन केलं जाते। सातत्याने गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढतीये, टोळी युद्धातून खून केले जात आहेत आणि त्यामुळे यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी केली जाते। या ठिकाणी आपण पाहतोय प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कशा पद्धतीने हल्ले होत आहेत, कोयत्याने हल्ले केले जात आहेत, गोळीबार केला जातोय आणि त्यामुळे पुण्यातली कायदा व्यवस्था ही बिघडलेली आहे आणि त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी सातत्याने केली जाते आणि त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून हे आंदोलन केलं जात आहे। दादा काय सांगाल, सातत्याने गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, आलेख सुद्धा वाढत चाललेला आहे, गेल्या 4 दिवसांमध्ये 2 हत्या झाल्या। बघा आपण नाही का पुण्याचा एकूण ग्राफ जर पाहिला तर दर महिन्यात प्रत्येक आठवडा वेगवेगळा उजळतो। एका आठवड्यामध्ये दररोज एखादा मर्डर दिसतो, एखादा पुढच्या आठवड्यात दररोज 2-3 मर्डर पुण्यामध्ये होतात। अशी परिस्थिती पुण्यात महिन्याला ॲव्हरेज 40-45 मर्डर होतात। इथं मर्डर होत असताना राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारच्या भाजपच्या सीट वाढवण्याच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत। खुद्द काल रात्री या शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राईट हँड रफिकला मारहाण झालेली, गुन्हेगारीतूनच मारहाण झालेली। जर नका या ठिकाणी शहरामध्ये जास्तीत नगरसेवक आमदार खासदार भाजपचे निवडून यावेत म्हणून जर टोळ्या नका पोचल्या जात असेल, सांभाळल्या जात असेल तर पुणेकरांना या ठिकाणी देव सुद्धा वाचू शकत नाही। आणि आम्हाला असं वाटतं की 14, 19, 24 या तिन्ही लोकसभा, विधानसभा, 17ची महानगरपालिका याच्यात पुणेकरांनी भाजपला भरभरून दिलं, देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवला, पण पुण्याला काय मिळालं हे सुद्धा या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। आणि आम्हाला असं वाटतं की ज्यावेळेस राज्याचं गृहमंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातात असतं त्यावेळेस गुन्हेगारी वाढती। या ठिकाणी एकनाथ शिंदेकडे किंवा अजितदादांकडे गृहमंत्रालय गेलं तर उद्या या ठिकाणी आमदार पळवापळवी जास्त होईल या भीतीपोटी हे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवतात। पण त्याच्याचमुळे या सगळ्या गोष्टीमुळेच नाही का राज्याचं वाटोळ होतं। आजची परिस्थिती इतकी वाईट आहे की या ठिकाणी शहरामध्ये कुठले नाही का आमची माय भगिनी रस्त्यावर चांगल्या प्रकारे फिरू शकत नाही, एवढी गुन्हेगारी वाढली। आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर उपकार करावेत, पुणेकरांवर उपकार करावेत आणि राजीनामा द्यावा ही पुणेकरांची विनंती आहे। पोलीस काय करतात असा प्रश्न आहे, पोलीस आयुक्त आहेत ते नेमके काय करतात, कायद्याचा धाक आहे का नाही? शेवटी त्यांनी नागपूरमध्ये काम केलंय, ते नाही का सीएम साहेबांच्या जवळचे असतील, पण आमचं म्हणणं आहे आमचा पुणे पोलिसांवर सुद्धा आक्षेप नाही। पुणे पोलीस गुन्हेगार शोधतायत पण इथल्या राजकीय मंडळींचा, सत्ताधारी मंडळींचा नाही का त्या ठिकाणी दबाव आहे। एखाद्या गुन्हेगाराला पकडलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही, कारण की नाही का त्या ठिकाणी आमदाराचा, खासदाराचा आणि भावी नगरसेवकांचा कॉल येतो आणि एखाद्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल झाला तो किती मोठा गुन्हा असला तरी सेकंड डे त्याचा जामीन होतो किंवा सेम डे त्याचा जामीन होतो, अशी परिस्थिती। त्याच्यामुळं या ठिकाणी गुंडांच्या टोळ्या फक्त निवडणुका जिंकण्यासाठी भाजप तयार करते, हा आमचा मूळ आक्षेप आहे आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहेत। त्यांनी उपकार करावेत पुणेकरांवर आणि राजीनामा द्यावा। पुण्यातल्या गुन्हेगारीला भाजप जबाबदार आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येते आणि सातत्याने पुण्यातली जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याच्यावर आळा बसावा यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी या आंदोलनातून करण्यात आलेली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।